Hi all of you, welcome to my YouTube channel. Today we are going to discuss some points. First, superimposable, non-superimposable. Second, enantiomer. Third, optical isomerism. Next, plane of polarized light. Fifth, optical activity in which D and L form. And last, the racemic mixture and optical inactive compound. ओके, याच्यातले जेवढे होतील तेवढे पॉईंट आपण आज कवर करायचा प्रयत्न करूया. Okay, we will start with the superimposable and non-superimposable. इथे एक स्ट्रक्चर दिसेल तुम्हाला 2-chlorobutane, ज्याच्यामध्ये सेंटर ऑफ द कार्बन विच इज अटॅच्ड विथ कार्बन, क्लोरीन, C2H5 ethyl and CH3 methyl. Means center of the carbon C which is marked as a star which is attached with hydrogen, chlorine, ethyl group and methyl group. Okay, why we mark these carbons with star? Because it is the chiral carbon. इथे आपण डिनोट केलेलं आहे the center of C is the chiral carbon. Why? Because the carbon which attached the 4 different group, म्हणजे जो कार्बन ज्याला 4 डिफरंट ग्रुप अटॅच असतील तो कार्बन कायरल कार्बन म्हणून कन्सिडर केला जातो. सो इट इज द कायरल कार्बन. ओके, आणि हेच 2-chlorobutaneचं स्ट्रक्चर आपण सुपरइम्पोजेबल अँड नॉन सुपरइम्पोजेबलसाठी कॅरी फॉरवर्ड करत आहोत. ओके, आता सुपरइम्पोजेबल काय असेल तर इथे तुम्हाला 2-chlorobutaneचं स्ट्रक्चर दिसतं आहे. ओके, ज्याच्यामध्ये परत एक सेंटर ऑफ द कार्बन आहे ज्याला Cl, हायड्रोजन, मिथिल ग्रुप आणि इथिल ग्रुप अटॅच आहेत. स्ट्रक्चर फर्स्ट आणि स्ट्रक्चर सेकंड मध्ये तुम्हाला डिफरंट काही दिसणार नाही बिकॉज इट इज आयडेंटिकल. म्हणजे याच्यामध्ये तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्यायची, सपोज हे जर स्ट्रक्चर आहे, जर हे स्ट्रक्चर जर मी हे असंच उचललं आणि या स्ट्रक्चरवर जर ठेवलं तर ते दोन्ही एकमेकांशी तंतोतंत जुळतील, बरोबर. किंवा मी ह्या सेंटर ऑफ कार्बनला जर पकडलं, हे असंच उचललं जर मी याच्यावर ठेवलं तर ते दोघांना काय होतील तर एकमेकांशी व्यवस्थित जुळतील, त्यांच्या स्पॅशियल अरेंजमेंट एकमेकांशी व्यवस्थित होतील, बरोबर. म्हणून त्यांना बोलायचं आपण सुपरइम्पोजेबल. असे जे स्ट्रक्चर असतात त्यांना आपण बोलतो सुपरइम्पोजेबल. ओके, नेक्स्ट वी डिस्कस विथ नॉन सुपरइम्पोजेबल. 2-chlorobutaneचं स्ट्रक्चर आपण फॉरवर्ड करत आहोत. सेंटर ऑफ द कार्बन C विच इज अटॅच्ड विथ द 4 डिफरंट ग्रुप आहे, बरोबर. आता हे जे स्ट्रक्चर आहे हे मिरर इमेजचं आहे, बरोबर. आता या स्ट्रक्चरची ही मिरर इमेज आहे, म्हणजे आरशातील प्रतिमा कशी दिसेल तर ही अशी दिसेल. आता सपोज जर मी हे स्ट्रक्चर उचलून जर याच्यावरती ठेवायचं म्हटलं तर ते एकमेकांशी तंतोतंत जुळणार नाहीत. लक्षात आलं का तुमच्या? हे स्ट्रक्चर जर मी असंच उचलायचं म्हटलं आणि याच्यावर ठेवलं तर ते एकमेकांशी जुळणार नाहीत, बरोबर. म्हणून यांना काय म्हणायचं, दीज आर द नॉन सुपरइम्पोजेबल कंपाऊंड. ओके, नेक्स्ट थिंग आहे आपला इनॅन्शिओमर. आता मी इथे इनॅन्शिओमर त्याच्या खाली फक्त ऑप्टिकल आयसोमेरिझम अँड नॉन सुपरइम्पोजेबल हे दोनच वर्ड लिहिलेले आहेत, कारण त्याच्या अख्ख्या डेफिनेशनमध्ये हे 2 वर्ड फार इम्पॉर्टंट आहेत. त्याच्यामध्ये डेफिनेशन्स कशी तयार करायची बघा. आता तुम्ही सुपरइम्पोजेबल आणि नॉन सुपरइम्पोजेबल बघितलेलं आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला कोण कोणाशी कसं जुळतं आहे किंवा काय त्याची स्पॅशियल अरेंजमेंट आहे हे तुम्हाला त्याच्यामध्ये कळालेलं आहे, बरोबर. तर याची डेफिनेशन काय सांगते बघा. ऑप्टिकल आयसोमेरिझम विच आर नॉन सुपरइम्पोजेबल मिरर इमेज ऑफ ईच अदर इज कॉल्ड ॲज अ इनॅन्शिओमर. लक्षात आलं का तुमच्या? मी रिपीट करते. द ऑप्टिकल आयसोमर्स विच आर नॉन सुपरइम्पोजेबल मिरर इमेज ऑफ ईच अदर इज कॉल्ड ॲज द इनॅन्शिओमर. आणि त्याचं एक्झाम्पल आहे 2-chlorobutane जे आपण आत्ताच पाहिलं. आलं की लक्षात? एवढीच त्याची इनॅन्शिओमरची काय आहे तर डेफिनेशन आहे. डेफिनेशनमध्ये आणि एक्झाम्पलमध्ये तुम्ही 2-chlorobutane स्ट्रक्चर दिला तरी चालेल, अदरवाईज तुम्ही फक्त 2-chlorobutane असं नेम जरी दिला तरी चालेल. नेक्स्ट आपला पॉईंट आहे ऑप्टिकल आयसोमेरिझम. इनॅन्शिओमरमध्ये आपण बघितलं की ऑप्टिकल आयसोमेरिझम एकमेकांना कशा हवेत तर नॉन सुपरइम्पोजेबल हवेत. बट व्हॉट इज मीन बाय द ऑप्टिकल आयसोमेरिझम? ऑप्टिकल आयसोमेरिझम मीन्स जे द स्टेरिओआयसोमर असतात जे त्याच्या डिफरंट स्पेशल अरेंजमेंटमध्ये असतात त्यांना म्हणायचं ऑप्टिकल आयसोमेरिझम. म्हणजे वेगवेगळे ग्रुप त्यांच्यामध्ये अटॅच असले पाहिजेत, ज्यांना आपण डिफाईन करू शकतो द स्टेरिओआयसोमर्स इन विच द आयसोमर्स हॅव अ डिफरंट स्पेशल अरेंजमेंट ऑफ अ ग्रुप ऑर ॲटम अराउंड द chiral carbon atom which is called as the optical isomerism. Okay,
ही डेफिनेशन तुम्हाला क्लिअर आहे? आतापर्यंत आपण किती पॉईंट बघितले बघा? नॉन सुपर इम्पोजेबल, सुपर इम्पोजेबल, इनॅन्शिओमर अँड ऑप्टिकल आयसोमेरिझम. ओके, क्लिअर? नेक्स्ट डेफिनेशन आपण बघतोय प्लेन पोलरायझ्ड लाईट. इथे सुद्धा तुम्हाला काहीतरी बाणांच्या स्ट्रक्चरमध्ये लिहिलेलं असं दिसते ॲज अ रिॲक्शन वाईज. ते सुद्धा एक छोटीशी ट्रिक्स आहे आपल्याला डेफिनेशन लक्षात ठेवायसाठी. ओके, ही तुम्ही नोट डाऊन करून घेऊ शकता, ज्याच्या थ्रू आपण अख्खी डेफिनेशन किंवा त्याचा जो अख्खा जो लॉ आहे तो आपण लक्षात ठेवू शकतो. सो मी अगोदर तो तुम्हाला सांगते की नक्की तो काय आहे. वेन ऑर्डिनरी लाईट इज पास्ड थ्रू द निकोल्स प्रिझम, ऑसिलेशन ओनली इन वन प्लेन इमर्स्ड आउट. Such a light having oscillation in only one plane of a perpendicular to the direction of the propagation of a light is known as the plane of polarized light. ओके, मीन्स आता बघा, ऑर्डिनरी लाईट म्हणजे एखादी सामान्य लाईट ज्याच्या रेज असतील त्या कशातून पास झाल्या पाहिजेत? विच आर पास्ड फ्रॉम द निकोल्स प्रिझम, जे आपल्याला निकोल्स प्रिझममधून पास करायचे आहेत. मग त्याच्यामध्ये होईल काय? तर ऑसिलेशन म्हणजे ऑसिलेशन होईल. ऑसिलेशन म्हणजे व्हायब्रेशन्स, जिथे तुम्हाला व्हायब्रेशन्स दाखवले जातील त्या लाईटच्या, बरोबर. आणि व्हायब्रेशन्स जरी दाखवल्या गेल्या तरी त्या इमर्स्ड आउट होताना म्हणजे बाहेर पडताना फक्त वन प्लेनमधून बाहेर पडतात. इमर्स्ड आपण म्हटलेलं आहे इमर्स्ड आउट इन ओनली वन प्लेन. मग अशा इमर्स्ड आउट झालेल्या, ऑसिलेशन होऊन इमर्स्ड आउट झालेल्या ज्या लाईट्स आहेत त्या काय आहेत? तर परपेंडिक्युलर टू द डायरेक्शन ऑफ द प्रोपॅगेशन ऑफ द लाईट. हेच मेन थिंग आहे की आपल्याला हे लिहावं लागेल. ज्या कशा असतील? इमर्स्ड आउट होऊन आलेल्या, ऑसिलेशन होऊन आलेल्या इमर्स्ड आउट झालेल्या लाईट कशा असतील? तर परपेंडिक्युलर टू द डायरेक्शन ऑफ द प्रोपॅगेशन ऑफ द लाईट विच इज नोन ॲज द प्लेन पोलरायझ्ड लाईट. ओके, आता रिटर्न नोट्समध्ये एक मी तुम्हाला क्रॉस सेक्शनचा एक छोटेसे डायग्राम लाईक स्ट्रक्चर दिलेलं आहे, ज्याच्यामध्ये काय आहे तर आता इथे दाखवते मी तुम्हाला. इथं ऑर्डिनरी लाईट आहे. हे ऑर्डिनरी लाईटचं असं स्ट्रक्चर दिलेलं आहे, बरोबर. आता मी इथे काही असं स्पेसिफिक घेत बसणार नाही, तुम्ही नोट्समध्ये बघू शकता. आणि ही जी ऑर्डिनरी लाईट आहे ही आपण कशातून पास केलेली आहे? तर निकोल्स प्रिझममधून, बरोबर. आणि निकोल्स प्रिझममधून पास झाल्यानंतर त्याचं ऑसिलेशन झाल्यानंतर इथं मी तुम्हाला काय दाखवलेलं आहे? तर ती लाईट एका वन प्लेनमध्ये जाते, बरोबर. ह्या लाईटचं काय झालं? एकाच प्लेनमध्ये आली, म्हणून याला आपण काय म्हणतो? म्हणजे ही कशी झाली तुमच्या प्लेनला? ही परपेंडिक्युलर झाली, बरोबर. म्हणून आपण म्हणायचं तिची डायरेक्शन जशी झाली परपेंडिक्युलर डायरेक्शन टू द प्रोपॅगेशन ऑफ द लाईट. ओके, आता प्लेन ऑफ पोलरायझ्ड लाईट हा पॉईंट तुम्हाला क्लिअर झाला असेल. ओके, लास्ट पॉईंट आहे आपला ऑप्टिकल ॲक्टिव्हिटी. आता याच्यामध्ये तुम्हाला दिसतंय, आपण लॉ वाचून घेऊयात. द इन्सिडेंट लाईट अंडरगोज द रोटेशन ऑफ इट्स प्लेन ऑफ पोलरायझेशन. द प्लेन ऑफ पोलरायझेशन रोटेट्स आयदर टू द राईट ऑर लेफ्ट. दिस प्रॉपर्टी ऑफ सबस्टन्स by which it rotates plane of polarization of incident plane polarization light is known as the optical activity. बरोबर. सपोज म्हणजे आता इन्सिडेंट लाईट म्हणजे स्टार्टिंग लाईट जी आपण काय करणार आहे? प्लेनमधून पास करणार आहे, बरोबर. इन्सिडेंट लाईट प्लेनमधून पास झाल्यानंतर ती क्लॉकवाईज डायरेक्शनने रोटेट होते की अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनने रोटेट होते? म्हणजे ती राईट साईडला रोटेट होते की लेफ्ट साईडला रोटेट होते? याच्यावर आपल्याला एक प्रॉपर्टी डिनोट करता येते, बरोबर. जर ती राईट साईडला जर रोटेट झाली तर आपण तिला काय म्हणायचं? आणि जर ती लेफ्ट साईडला रोटेट झाली तर काय म्हणायचं? लक्षात आलं? मग ही सपोज आता ती राईट ऑर लेफ्ट आपण रोटेट झाली असं पण म्हणूया, ती एक प्रॉपर्टी आहे, बरोबर. द इन्सिडेंट ऑफ प्लेन पोलरायझेशन लाईट इज नोन ॲज द ऑप्टिकल ॲक्टिव्हिटी. मग ह्या रोटेट होण्याच्या प्रोसेसला, फेनॉमिनॉनला आपण काय म्हणायचं आहे? तर ऑप्टिकल ॲक्टिव्हिटी. आता नेक्स्ट पॉईंट तुम्ही बघू शकता. जर आपली लाईट जर राईट साईडला रोटेट झाली तर द कंपाऊंड इन विच रोटेट द plane polarization light towards the right is called as the dextrorotatory and it is designated by the symbol D or signed plus. And the next, the compound which rotates the plane polarization light towards the left called as the
levorotatory and designated by the symbol symbol L and sign is the minus. बरोबर. टोटली ऑपोजिट टू इच अदर आहेत. जर तुमची लाईट निघालेली इन्सिडेंट लाईट प्लेनमधून पास झाल्यानंतर राईट साईडला रोटेट होत असेल तर ती डेक्स्ट्रो रोटेटरी आहे आणि तिचं साईन प्लस आहे. जर प्लेनमधून निघालेली लाईट जर लेफ्ट साईडला रोटेट झालेली आहे इट इज द लिव्हो रोटेटरी आणि तिचं साईन आहे मायनस. आणि तिला आपण फक्त छोटा डी किंवा छोटा एलने काय करू शकतो, डिनोट करू शकतो. सो आपण जवळजवळ पॉईंट सगळे कव्हर करत आलेलो आहोत. सुपर इम्पोजेबल, नॉन सुपर इम्पोजेबल बघितलं आपण, इनॅन्शिओमर, ऑप्टिकल आयसोमेरिझम, पोलरायझड ऑफ लाईट, त्याच्यानंतर ऑप्टिकल ॲक्टिव्हिटी अँड लास्ट पॉईंट आपला रेसिमिक मिक्सचर. हा आपला एक राहिलेला आहे. ओके, आपण घेऊ येतो. रेसिमिक मिक्सचर म्हणजे काय, तर आपल्याला जेव्हा ऑप्टिकल ॲक्टिव्हिटीमध्ये डी आणि एल फॉर्म दाखवतो, मग कधी कधी एखादा कंपाऊंड फक्त डी फॉर्म दाखवतो, कधी कधी एखादा कंपाऊंड फक्त एल फॉर्म दाखवत असेल. रेसिमिक मिक्सचरमध्ये डी अँड एल फॉर्म हे दोन्ही जेव्हा दाखवले जातात तेव्हा त्याला रेसिमिक मिक्सचर असं म्हणतात. त्यामुळे तो काय कंपाऊंड होतो तर ऑप्टिकली इनॲक्टिव्ह ठरतो. लक्षात आलं. ज्याच्यामुळे तो कधी कधी हा कंपाऊंड जर क्लॉकवाईज डायरेक्शननेही रोटेट होऊ शकतो, अँटी क्लॉकवाईज डायरेक्शननेही रोटेट होऊ शकतो. त्याच्यामुळे त्याचं डेसिग्नेशन प्लस और मायनस असं दोन्ही राहतं. सो दिस phenomenon is called as the racemic mixture or this compound is known as the optical inactive compound. Okay, we'll stop here. Thank you.